अनुवाद मात्र मी यदी असताना कधी केलेला नाही, तो नंतर केला. आणि मग तो कुठे कुठे मुक्त शब्द किंवा मिळून साऱ्या जणी वगैरे अशा ह्याच्यामध्ये ते आश्लेषा नावाचं एक मागे अगदी सुरुवातीला हे निघत असे, त्याच्यात अशा काही याच्यामध्ये ते प्रसिद्ध झाले आहेत त्या कथा. म्हणजे थोड्या थोडक्या नाही, जवळजवळ 25 कथा अशा अनुवादित प्रसिद्ध झालेल्या आहेत. अर्थात त्याचं मी काहीही केलेलं नाही, ते तसंच आहे, सगळं आहेत तशाच आहेत. द्या याच्यातले कापून ठेवलेले आहेत मी. त्यांनी पुढच्या वेळेला लगेच पुस्तक करूया त्याच. नाही होते होईल ना लगेच करू. काय असतं की ते सगळे परदेशी लेखक असतात, त्यांच्या परवानग्या मिळवणं अमकं करणं हे कठीण असतं. म्हणजे अर्थात हे जे सगळे मी करते ते पूर्वीचे असते, पूर्वीचेच, त्यामुळे काही परवानगी लागणार नाहीत ना बहुतेक. ते तसे मी बरेच केले. मग ते पण काढून ठेवा. मी येतो. अल्बर्टो मोराव्हियाच्या कथा केल्या. त्याच्यानंतर ह्याच्या रशियन लेखक तो कोण रस्किन नाही बर मोठा पहिला नोबेल रशियातलं बर मिळवणारा नोबल नाही नोबोकॉव. आणि ते अशा हल्ली म्हणजे बऱ्याच माझा मुलगा मी जेव्हा अनुवाद करायला लागले तेव्हा मग आणून देत असे की बेस्ट स्टोरीज फ्रॉम रशियन लँग्वेज किंवा बेस्ट स्टोरीज फ्रॉम किंवा वर्ल्ड्स बेस्ट स्टोरीज असे एक 5-7 संग्रह आहेत माझ्याकडे. त्याच्यातले मी बऱ्याचशा गोष्टी केली आहेत अनुवादित. आणि त्या कुठे मुक्त शब्द, नंतर मिळून साऱ्या जणी, महत्वाचं. मुक्त शब्द मिळून साऱ्या जणी जातात. त्या गीताई बघतात ना, पुण्याच्या आहेत त्या. गीताली त्या गीताली त्या आम्ही बरोबर असतो त्या पण. मध्यंतरी त्या पुरुष उवाच नावाचा अंक म्हणजे काढत असतील अजूनही. बरोबर हो काढतात. तर तेव्हा त्यांना ती तशी अनुवाद केली, म्हणजे मुळातली पुरुषाचीच कथा असली पाहिजे असा अनुवाद. एकदा गंमत झाली, मी एक छोटंसं, ते अजून कुठे प्रसिद्ध नाही झालेलं, एक आमच्या रोह्याला एक पांडोबा म्हणून आमच्या घरामध्ये राहायचे गृहस्थ. तर ते शब्दचित्र खूप छान झालंय, ते मी त्यांच्याकडे पाठवलं. तर त्या म्हणाल्या अहो ते छान आहे पण ते पुरुषांनी लिहिलेलं नाही, आमच्या पुरुष वॉचमध्ये पुरुषांनी लिहिलेलं नाही. राहून गेलं का मग ते तसंच आहे म्हणजे. अच्छा ते पण काढून ठेवा तुम्ही जरा. नाही तो माणूस म्हणजे कसा होता, माझ्या वडिलांचं गाव रोह चिंतामंडळ देशमुखांचं. आणि म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत माझं लग्न झाल्यानंतर मग तिथे राहणारं कोणी नाही. माझी आई लवकर गेली, त्यामुळे मग ते वडिलांनी विकून टाकलं. पण नाहीतर आमचं शिक्षण वगैरे सगळं इकडे मुंबईत. पण दर सुट्टीला जायचो आम्ही, आजी होती तोपर्यंत. तर त्या ठिकाणी आमचा असं एक सोपा, मग ते आजीचं स्वयंपाकघर, मग एक बाळंतिणीची खोली, वरती माडी होती आणि मग एक पडवी. पडवीमध्ये असा एक पूर्वीच्या काळी ते पेटारे असत भात साठवायचे, तसा तो पेटारा होता त्या ठिकाणी. आणि पडवीमध्ये झोपाळा होता. त्या झोपाळा आणि तो पेटारा याच्यामध्ये अशी एक चौकोनी जागा होती. तिथे ते गृहस्थ आपलं गाठोडं ठेवायचे. मग आम्ही सुट्टीला कधी गेलो की माझ्या वडिलांची वगैरे चौकशी करायचे, कसे आहात, काय आहात, किती दिवस राहणार आहात. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवीच असायची असं नाही, पण त्यांच्या मनात जे प्रश्न यायचे ते विचारून टाकायचे. एरवी आम्ही नसू तेव्हा ते पडवीत कपडे वाळत घालायचे, विहिरीवर आंघोळ करायची, कपडे धुवायचे. आणि ते पण आम्ही तिथे गेल्यावर त्यांना सांगायला लागत नसे, ते आपल्या पण मग अंगणात वाळत घालायचे. म्हणजे आम्ही तिथे आल्यावर ती जागा आम्हाला लागेल हे करून ते हे करायचे. आणि तिथे राहायचे. दुपारी गावात माधुकरी मागायचे. ते आम्ही लहानच होतो, आम्हाला पण काही कळत नव्हतं. आम्ही आपलं पांडोबा आज काय मिळालंय ते जेवायला बसले की आम्ही सगळे मुलं बसायचो तिथे. मग ते जेवायचे, मग ते सगळं धुवून आणायचं. अहो पांडोबा निघाली नाही ताटली बघा, त्याला राहिलंय. मग ते परत विहिरीवर जायचे, पुन्हा धुवून आणायचे.
त्यांचं ताटली वाटी ते तांब्या भांडं तिथे व्यवस्थित उपडं घालून ठेवली. आमच्या ह्याच्यातली सोप्याच्या पायऱ्या चढून ते फक्त तिथे पाण्याची भांडी ठेवलेली असतात, तिथलं पाणी घ्यायला जायचं. पण आमच्या रोह्यात केव्हापासून हे होतं, ते भिवपुरा हे झालं तेव्हापासून गोड्या पाण्याचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचे नळ होते. आमच्या तिथे पडवीच्या बाजूला नळ होता. ती भांडी इकडे सोप्यामध्ये भरून आणि मग ते आम्ही गेलेले असताना मग आजी आम्हाला सांगायची, छोटी छोटी भांडी भरून ते भरून इकडे आणून ओतायचं. बाकी कुठलंही काम आजीने आम्हाला कधी सांगितलेलं नाही. फक्त ते पाणी भरायचं. तिला पण दिवसेदिवस ते त्रासदायक होत असणार, कारण पायऱ्या सोप्याच्या 4 आणि तिकडे पडवीमध्ये शिरायला 2 पायऱ्या. मग आम्ही सगळे गेल्यावर मग पाणी पण जास्तच लागायचं ना. पण ते आम्हाला ती छोटी छोटी भांडी, छोटी कळशी, तपेली असं देऊन ते आणून त्याच्यात ओता असं सांगायचे. पण आमचा एक काका होता, तो असा जरासा बोलत होता. तो आपलं कुठे दुपारी ती सर्व्हिस मोटर आली की वर्तमानपत्र यायचे. लोकमान्य तेव्हा फार प्रसिद्ध होता. तर तो गावामध्ये एक ते लाईन टाकायचा, कुठे कोणाच्या घरी पाणी भर वगैरे. काय पूर्वी थोडंसं भात येत असेल तरी ते त्याच्यानंतर मग कुळ कायदा आल्यानंतर तेही गेलं सगळं. त्यामुळे आम्हाला आमच्या वडिलांना कसं, आम्ही 5 भावंड आणि आई वडील म्हणजे इथे 7 जण आणि तिकडे आजी आणि तो काका यांना पण सांभाळायला लागायचं. त्यामुळे पैसे त्यांना पण पाठवायला लागायचे. असं पण म्हणजे आम्हाला तेव्हा कधी असं जाणवलं नाही की बा आजीला पैसे द्यावे लागतात त्या काकाला, असं काही मनातच कधी यायचं नाही की ती आपलीच माणसं आहेत. आणि आमच्या आईनी पण खरं म्हणजे आमच्या आईला दुसरं कोणी नव्हतं माहेरचं. आम्हाला माहेरचे मामा नाही, मावशी नाही, आजी नाही, आजोबा नाही, कोणी नाही. त्यामुळे मला लहानपणी खूप वाईट वाटायचं. आणि ही सुलत भावंड होती ती खूप मोठी होती आणि तसे त्यांच्याशी आमचे फारसे संबंध नव्हतेच. त्याच्यामुळे इतरांना जे कोणी म्हणायचं ना शाळेत असताना, आज रिझल्ट लागल्या, आम्ही माझ्या काकाने अमकं दिलं, माझ्या मावशीने, तसं आम्हाला काहीच नसायचं. ते तेवढं लहानपणी वाईट वाटायचं. आणि आमचा भाऊ सगळ्यात धाकटा, तेही खूप वाईट वाटायचं. माझ्या आणि भावात 17 वर्षाचा फरक आहे.